तर मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीची साडी दाखवणार आहे, जी मला खूप आवडते. मला ती आजही तितकीच प्रिय आहे. जेवढ्या मी नवीन साड्या घेते, त्यात मला ती नेहमी आवडते आणि एक अटॅचमेंट आहे माझी त्या साडीशी. कसं होतं, पहिली संक्रांत होती. मला काय असं आयडिया नव्हती, की संक्रांतीला ब्लॅक घालतात किंवा संक्रांतीला साडी घेतली पाहिजे. असं काही माहीत नव्हतं. बिकॉज आपल्याकडे असं दिवाळीत वगैरे घेतलेल्या असतात, ज्या घातलेल्या पण नसतात, त्या आपण पुढे घालून टाकतो. तर त्या टाईपमध्येच माझा विचार होता. तर पण मला ती साडी लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी घेतली पहिल्या संक्रांतीला आणि मला ती खूप आवडली आणि मला वाटलंही नव्हतं, की मी अशी काही साडी घेईल, की जी मला ऑल टाईम माझी फेव्हरेट असेल आणि फेव्हरेट होईल आणि ती आहे पण तशी साडी. मी तुम्हाला दाखवते. ती इतकी ईझी अँड कम्फर्टेबल आहे. हे बघ, ही अशी साडी आहे. ही बॉर्डर आहे, बॉटम बॉर्डर आणि अ, अशी आहे ब्लॅक कलरमध्ये आणि ह्याचं फॅब्रिक जे आहे ना, शाईनमध्ये मला सांगता नाही येणार, बट तुम्हाला समजेल बघूनच. ही असं कडक नाहीये, अशी एकदम सॉफ्ट आहे. आणि शायनी आहे मेन तर, की जी आपण अशा फंक्शनला वगैरे जी उठून दिसेल साडी. अशी ही खाली एक कम्फर्टेबल छोटीशी बॉर्डर आहे. अ, ज्याच्यामुळे साडी नेसताना खूपच कम्फर्ट येतो आणि ही जी बॉर्डर आहे, ज्याच्यावर गोल्डन झिगझॅग पॅटर्नमध्ये डिझाइन आहे, ती खूप वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते. तुम्हाला मी फोटो दाखवेल आणि ही माझी फेव्हरेट साडी आहे. म्हणजे 8 वर्षामध्ये मकर संक्रांतीला मी जेवढ्या पण साड्या घेईल, त्यातली ही सगळ्यात फेव्हरेट माझी साडी आहे. खूप फेव्हरेट साडी. पण कसं असतं ना आपल्या